नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एक लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दिव्यांगाचे आसन न सोडल्यास 5,000चा दंड. अमरावती दिनांक 22 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे सन्मानपूर्वक मोठा निर्णय घेण्यात आला असून दिव्यांगांसाठी राखीव आसन न सोडणाऱ्या संबंधित प्रवाशांना यापुढे 5,000 रुपयाचा दंड किंवा सक्त मजुरीची शिक्षा मिळणार आहे. एस टी महामंडळातर्फे राज्यातील प्रवासी महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मात्र अर्धे तिकीट ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसमध्ये प्रवाशांची तुडुंब प्रमाणावर गर्दी होत असल्याचे चित्र आहे. परिणामी दिव्यांग व्यक्तींना एस टीतील राखीव आसनावर बसण्यासाठी संबंधित आसन मिळत नसल्याची ओरड अनेक तालुक्यातील दिव्यांग संघटना तथा पदाधिकाऱ्यांनी एस टी आगार प्रमुख पासून प्रादेशिक परिवहन नियंत्रण अधिकारी ते परिवहन मंत्री महादेव यांच्यापर्यंत थेट लेखी पत्र व्यवहाराद्वारे अलीकडेच केली होती. संबंधित तक्रारीवर महायुती भाजप सरकारने गंभीर होत दिव्यांगांसाठी नुकताच मोठा निर्णय घेतला. आरोपीचा आरटीओ आणि एस टी महामंडळाने नुकताच 5 डिसेंबर 2024 रोजी नव्यानेच अध्यादेश काढून त्यामध्ये आसन क्रमांक 3 व आसन क्रमांक 4, 5 आणि 6 फक्त दिव्यांगांसाठीच कायमस्वरूपी राखीव ठेवण्याची अधिसूचना जाहीर केली असून त्या संदर्भात संबंधित एस टी आगार व्यवस्थापकांना दिल्या. दिव्यांग प्रवासी बांधव जर यापुढे एस टी बस स्थानकावर दाखल होत प्रवास करण्यासाठी संबंधित एस टीत चढला असेल तर त्या दिव्यांग प्रवाशांसाठी त्वरित त्यांचे राखीव आसन मिळवून देणे अपेक्षित आहे. जर त्यांच्या राखीव आसनावर इतर कोणी दुसरा प्रवासी बसला असेल तर त्या संबंधित सामान्य प्रवाशाने त्याचे राखीव आसन मुकाट्याने रिक्त करावे. संबंधित एस टी वाहक किंवा संबंधित एस टी चालक यांची जबाबदारी आहे. जर यापुढे सामान्य प्रवासी राखीव आसन सोडण्यासंदर्भात नकार देत असेल तर संबंधित वाहकाने 5 वेळा घंटी वाजवून एस टी बस न चुकता थेट निकटवर्तीय संबंधित पोलीस स्टेशन येथे पोहोचवून उभी करावी किंवा टोल फ्री क्रमांक 112 पोलीस मदत केंद्र येथे कॉल पुरवून संबंधित माहिती द्यावी. यथाशीघ्र पोलिसांची मदत मागवावी व सामान्य व्यक्तीविरुद्ध प्रति आसन 5,000 रुपये दंड आकारण्यात यावा. जर सामान्य प्रवासी दंड देण्यात नकार देत असेल तर त्यास पोलीस अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करीत सरळ जेलसाठी रवाना करावे, अशा सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. 5,000 रुपयांचा राखीव आसन दंड देण्यासाठी नकार देणारा संबंधित सामान्य प्रवासी जेव्हा तुरुंगात शिक्षा भोगत असताना दंडात्मक तुरुंग मजुरीचा मोबदला जेव्हा 5,000 पेक्षा जास्त होईल तेव्हाच त्या सामान्य प्रवाशाला जेलमुक्त करावे, अशी तरतूद ठोठावण्यात आली आहे. या नवीन सुधारित अध्यादेशाची पारदर्शक अंमलबजावणी व्हावी तसेच राखीव आसन संदर्भात संबंधित शिक्षेची जनजागृती व्हावी, अशी माहिती अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे अपंग नेते शेख अनीस पत्रकार यांनी दिली. बरेचदा प्रवासी बसमध्ये दिव्यांगाच्या तसेच महिलांच्या राखीव असलेल्या आसनावर नेहमीच अतिक्रमण करीत असतात. दरम्यान बरेचदा प्रवासी व वाहकांमध्ये वाद सुद्धा निर्माण होत असतात. या दंडात्मक कारवाईमुळे दिव्यांगांना थोडाफार दिलासा मिळणार असल्याची शक्यता संपूर्ण अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.